मैथिली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण थालीपीठ बनवतोय. तर ते थालीपीठ आपण इथं पालक आणि कोथिंबिरीपासून मिक्स पिठं टाकून आपण इथं थालीपीठ बनवणार आहे. तर इथं बघा एक वाटी भरून आपण दाबून वाटी भरून घेतलेली आहे छोटी. पालक चिरून घेतलाय. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागल ती घेतलेली आपण बारीक चिरून धुवून स्वच्छ पाणी निथळून घेतलेले. त्यानंतर इथं ज्वारीचं पीठ लागणार आहे एक मोठी वाटी भरून. त्याच्या थोडी अर्धी वाटी भरून इथं जेव्हा आपण बाजरीचं पीठ घेतलंय. आपल्याला बेसन पीठ लागणार आहे थोडंसं. त्यानंतर इथं बघा आता हळद पावडर घेतली आपण. हिंग पावडर लागणार आहे आपल्याला. तिखट तुमच्या आवडीनुसार जसं पाहिजे तसं टाका. तर इथे मिरची 4 मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या. थोडा लसूण इथे जास्त वापरलाय आपण. कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं बघा जिरे, धने मी भाजून इथं पावडर करून घेतली. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ आपल्याला लागतील. चवीनुसार मीठ पण लागणार आहे आपल्याला. 2 कांदे आपण इथं बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण तेल आणि पाणी लागल. त्यानंतर बारीक चिरलेला पालक आपण घेतलेला आहे थोडासा. इथं कांदा घेतलेला आहे 2 बारीक चिरून. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला लागणार आहे हळद पावडर. त्यानंतर आपल्याला लागेल धना हिंग पावडर. इथं आपण जिरे आणि धने चांगले भाजून आपण हे कुटून घेतलेत ते टाकूया 1 चमचाभर. ह्याच्यामुळे छान मस्त स्वाद येतो. त्यानंतर आपल्याला लागतील पांढरे तीळ. तर साधारण आपण इथं 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ टाकलेत. खुसखुशीत होतं ह्याच्यामुळं थालीपीठ. त्यानंतर आपल्याला इथं मिरची वाटलेली आहे. मिरची आणि लसूण असं दोन्ही वाटून घेतलंय. थोडंसं आपल्याला लसूण थोडा आपण इथं जास्त वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे बेसन. त्यानंतर लागेल ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ. त्यानंतर लागेल इथं ज्वारीचं पीठ आणि आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ. आता सर्व साहित्य टाकले. आता आपल्याला हे सगळ्यात आधी मिक्स करून घ्यायचे. पाणी लगेच वापरायचं नाही आपल्याला, कारण आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि पालक टाकलेला आहे. आता सर्व बघा हे मिक्स करून घेतलेले आपण. थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेणार. तर इथं बघा छान आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर पीठ मळून झाले. आपला तवा तापायला ठेवूया आपण लगेचच. इकडे कॉटनचा कपडा आपण पोळपाटावर हांतरून घेतलेला आहे. ओला करून घेतलाय आपण. त्याच्यावर थोडं अजून पाणी टाकूया आणि पीठ पण छान आपलं तयार झालेलं आहे. आपण इथं थालीपीठ थापून घेऊया. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही अशी थालीपीठ आपल्याला बनवायची. तव्यावर टाकूया आपण तेल. तर अशा पद्धतीने आपण कापड पलटी करूनच टाकलेले. थोडं जरा कडेला पडले मधोमध पाहिजे होतं. मध्ये तेल सोडून घेऊया.
खलटी करून घेतली आपण. पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडूया. हो. अशा पद्धतीने आपण मस्त असं हे पालक कोथिंबीरीचे थालीपीठ तयार केले. आता दुसरं पण थालीपीठ आपण त्याच पद्धतीने टाकले तव्यामध्ये. गॅस मीडियम करायचा, थोडंसं तेल सोडायचं. तर इथं पाहू शकता तुम्ही, छान अशी आपली थालीपीठं तयार झालेली आहेत. आपण आता एका ताटात ठेवूया. तर दोन्ही बाजूनी बघा सुंदर अशी भाजलेली पण आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही, छान मस्त आपलं हे थालीपीठ खुसखुशीत झालेलं आहे आणि शिवाय चवीला एकदम छान झालेलं आहे. सोबत आपण ह्याच्यासाठी दही घेतलेले आहे किंवा नुसती खाल्ली तरी ही थालीपीठं चवीला एकदम छान लागतात. तुम्ही डब्याला करा किंवा नाश्त्याला करा किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी अशी थालीपीठं जरूर करून बघा. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.